समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि हा श्रावण महिना 13 ऑगस्टला सुरू होऊन तो 11 सप्टेंबरला संपत आहे। तर या श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या काही सेवा करायच्या आहेत। त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच महिलांना देवीची ओटी भरता आली नाही, त्याचबरोबर कुळधर्म कुळाचार करता आला नाही, तर तो कधी करावा। त्याचबरोबर ज्यांची तुळजाभवानी आणि एडेश्वरी देवी ही कुळदेवी आहे, त्यांनी एडेश्वरी देवीला या श्रावण महिन्यामध्ये खेटा कसा घालावा, त्याचबरोबर त्याचे नियम काय पाळावेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो। त्याचबरोबर त्याला श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीच्या पूजेला सुद्धा हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा संपूर्ण महिना शिव आणि शक्ती यांच्या उपासनेचा काळ मानला जातो। कुलदेवी ही आपल्या वंशाची रक्षक आणि ऊर्जा असते, त्यामुळे पवित्र महिन्यात तिची सेवा केल्याने त्याचे फळ आपल्याला तितक्याच पटीने मिळत असते। कुळदेवी काय करत असते, तर आपल्या वंशाचं रक्षण करत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये वंशवृद्धी असेल, कुळाचे रक्षण असेल, त्याचबरोबर आपलं आयुष्य समृद्ध करण्याचं सुद्धा काम ती करत असते। कुळदेवी ही कुटुंबाची मुख्य रक्षक तर असतेच, पण श्रावण महिन्यामध्ये तिची पूजा केल्याने कुटुंबावर येणारी संकटे टळतात, त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि वंशवाढीसाठी सुद्धा देवी आईंचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळत असतो। आता या महिन्यामध्ये देवी आईच्या शक्तीची उपासना का करावी, तर हा महिना श्रावण महिना महादेवाचा महिना मानला जातो आणि शिव हे शक्तीशिवाय अपूर्ण आहेत, म्हणून महादेवाच्या पूजेसोबत कुळदेवीची म्हणजेच शक्तीची पूजा केल्याने आपल्याला याचे फळ पूर्ण मिळते। त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये महादेवाची त्याचबरोबर शक्तीची म्हणजे आपल्या कुळदेवीची असेल याची सेवा केल्याने, कुळदेवी ही माता पार्वतीचेच रूप आहे, श्रावणात तिची आराधना केल्याने महिलांना अखंड सौभाग्य सुद्धा लाभतं। त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, वास्तुदोष निवारण होतो। श्रावण महिन्यात कुळदेवीचा नामजप पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात। त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा करू शकतो। मग तुम्ही 14 दुर्गा सप्तशती पाठ करू शकतात किंवा तुम्ही दर मंगळवारी शुक्रवारी दुर्गा सप्तशती पाठ करू शकतात। त्याचबरोबर पौर्णिमा असेल, पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकतात। आता बघा, दुर्गा सप्तशती पाठ करत असताना ज्यावेळेस तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करत असतात त्यावेळेस तुम्हाला कुंकुमार्चन करणं सुद्धा खूप महत्त्वाची सेवा आहे। कुंकुमार्चन सुद्धा हा पूर्ण श्रावण महिना तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकतात। ही सुद्धा कुळदेवीची खूप आवडती सेवा आहे। त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एखाद्या शुक्रवारी असेल, मंगळवारी असेल किंवा एखाद्या या महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला आपल्या मूळ पीठावर जाऊन आपल्याला आपल्या कुळदेवीची पूजा करून खणनारळाने ओटी भरून तिचा आशीर्वाद घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। यामुळे देवी आई खूप प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील अडथळे असतील, आपल्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम असतील त्या सर्वांची सुटका त्या नेहमीच करत असतात आणि आई देवी आपल्या मुलांच्या पाठीशी उभं राहत असते। आता तर बघा, या महिन्यामध्ये आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत। तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला खेटा सुद्धा घालायचा आहे। ज्यांची तुळजाभवानी देवी आणि एडेश्वरी देवी या दोघी बहिणी कुळदेवी आहेत, त्यांनी नक्कीच ही सेवा करायला अजिबात विसरू नका, कारण या श्रावण महिन्यामध्ये एडेश्वरी मातेला खेटा घालणं ही खूप पवित्र सेवा आहे। बघा, ही 1.25 कोसाची प्रदक्षिणा घालणं म्हणजे आपल्या आयुष्यातील विळखा काढून टाकणं आणि आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहेत, जे काही आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्ह गोष्टी घडतात, ते सगळं देवी यांचं निवारण करत असतात। आणि बघा, खूप छान आहे। 1.25 कोसाची प्रदक्षिणा घालायला जास्त काही वेळ लागत नाही, पण बरेच जण संतान प्राप्तीसाठी असेल, त्याचबरोबर त्यांच्या सरकारी नोकरीसाठी असेल, त्याचबरोबर व्यवसाय चांगला चालावा, लग्न लवकर व्हावं किंवा लग्न आपल्याला म्हणजे जसे स्थळ पाहिजे असं लग्न पण घडून यावं, यासाठी सुद्धा नवस बोलत असतात। हे नवस पूर्ण करण्यासाठी हा श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे। मग या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी
त्याचबरोबर पौर्णिमेला तुम्ही खेटा घालू शकतात. तर आता बघा, एका दिवशी तुम्ही किती खेटे घालू शकतात? तर एका दिवशी तुम्ही 1 घालू शकतात, 5 घालू शकतात. पण तो खेटा घालण्याचे नियमसुद्धा तितकेच आहेत. ज्यावेळेस आपण आपल्या मूळ पीठावर म्हणजे ज्यावेळेस येडेश्वरी मातेच्या तिथे आपण जात असतो, त्यावेळेस तिथे बघा भरपूर असे छोटे छोटे दुकान आहेत. तिथल्या त्या ज्या काही बसलेल्या असतात पुजारी वगैरे, त्यांना सुद्धा आपण चौकशी करूनच सगळ्या गोष्टी करायच्या. ज्यावेळेस आता बऱ्याच जणांना सूत गुंडाळून पण खेटा घालायचा असतो, तर तो तिथे ते विकायला असतात, त्यांच्याकडून घेऊन त्यांना सांगायचं की तुम्ही कशासाठी करत आहात किंवा तुम्ही किती खेटे बोललेले आहात. नवस तुम्ही 5 खेटांचा बोललेला आहात, 7 खेटांचा की 11 खेटांचा, हे तुम्ही आधी त्यांना सांगायचं आणि मगच तो खरेदी करायचा. बरेच जण असं बोललेले असतात की मी फक्त 5 प्रदक्षिणा घालेल, 11 घालेल, 7 घालेल किंवा 9 घालेल असं बोललेले असतात. मग आता एका दिवशी तुम्ही 5 घालू शकतात किंवा 1 घालू शकतात. ज्यावेळेस तुम्ही खेटा घालायला सुरुवात करणार आहात, त्यावेळेस पायरी देवी ज्या सुरुवातीची पायरी आहे, तिथे त्या पायरीचं दर्शन घ्यायचं आणि खेटा घालताना त्यांच्या उजव्या साईडच्या म्हणजे मंदिराच्या उजव्या साईडकडून एक रस्ता जातो, त्या रस्त्याने तसंच 1.25 कोसाची प्रदक्षिणा मारून देवीयांच्या मंदिराच्या डाव्या साईडकडून परत मंदिरासमोरच तो रस्ता येतो. बघा, आता बऱ्याच जणांना माहिती आहे, पण आता खेटा घालताना नियम काय पाळायचे आहेत? तर ज्यावेळेस आपण तिथे जातो, बरेच आता असं कोणी करणार नाही, पण मांसाहार वगैरे केलेला नसावा, मद्यपान वगैरे केलेलं नसावं. हा नियम खूप कडक आहे बरं का, आणि खरंच हा आवर्जून पाळा. तर आपल्याला श्रावण महिना तर पूर्ण मांसाहार पाळलेलाच असतो. मांसाहार कुणी करत नाही, कारण खूप चांगली गोष्ट आहे. श्रावण महिना पूर्ण मांसाहार पाळला जातो. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही खेटा घालणार आहात, त्यावेळेस देवी आईंचं नामस्मरण करायचं असतं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा, किंवा आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू, म्हणजे हा आईंचा जो काही जय जयकार आहे, हा जय जयकार करत करत सुद्धा तुम्ही खेटा घालू शकतात. आत्ता ज्यावेळेस तुम्ही खेटा घालत असतात, त्यावेळेस पायामध्ये आपल्याला अनवाणी पायाने चालायचं असतं. म्हणजेच पायामध्ये चपला वगैरे परिधान करायच्या नसतात. अनवाणी पायाने चालायचं असतं. देवी आईंचं नामस्मरण करायचं असतं. त्याचबरोबर मागे वळून पाहायचं नसतं. चालताना सुद्धा सावकाश देवी आईंचं नामस्मरण करत करत चालायचं असतं. सावकाश चालायचं, जेणेकरून आपल्याला पायाला ठेच वगैरे लागली नाही पाहिजे. त्याचबरोबर मागे वळून नाही बघायचं आणि फक्त देवी आईंचा जय जयकार करत चालायचं असतं. ज्यावेळेस तुमचा खेटा घालून पूर्ण होईल, त्यावेळेस तुम्ही देवी आईंचा जे काही ओटीचं साहित्य असेल, जो काही तुम्ही नैवेद्य बनवून आणला असेल, मग पुरणपोळीचा असेल किंवा साधा नैवेद्य भात असेल, जे काही यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही आणलं असेल, ते सगळं वरी घेऊन जायचं डोंगरावर आणि देवी आईची ओटी भरायची. आता ज्यावेळेस तुम्ही ओटीचं सामान वगैरे घेणार आहात, त्यावेळेस तिथं ते शॉपमध्ये वगैरे सगळं देतात. साडी, चोळी, नारळ, 5 फळं, हिरव्या बांगड्या, तिळं, डोळं, जे काही असेल ते सगळं देतात. तो छोटासा एक गोळा भेटतो, तो गोळा व्हायचा असतो. त्याचबरोबर त्यांनी छोट्याशा एका पॅकमध्ये तेल वगैरे देतात, ते तेलसुद्धा घ्यायचं असतं. सगळ्या गोष्टी न चुकता घ्यायच्या आणि तुम्ही डोंगरावरती जायचं. डोंगरावरती गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही तिथे जाणार आहात, त्यावेळेस देवी आईचे ते जे साहित्य वगैरे त्यांना सगळं द्यायचं. देवी आईला मनापासून नमस्कार करायचा. देवी आई, आणि मी या कारणासाठी आले आहे, माझी ही गोष्ट म्हणजे पूर्ण व्हावी, किंवा माझे सरकारी नोकरीचं काम व्हावं, माझं प्रमोशन व्हावं, किंवा माझं स्वतःचं घर व्हावं, म्हणून मी इथे आले आहे, किंवा माझं सगळं चांगलं झालं आहे, मी आता फक्त तुझ्या दर्शनासाठी, आणि म्हणजे आपण म्हणतो ना, माझं सगळं चांगलं आहे, मी खूप खूप तुझी ऋणी आहे, हे ऋण मांडण्यासाठी सुद्धा खूप लोक तिथे जातात. असं नाही, देवी आईंना सगळं माहिती असतं. बघा, आपल्या आईला सुद्धा माहितीच असतं ना आपल्या मुलांना काय हवं आहे आणि काय नको आहे, आणि आपल्यासाठी जे जे चांगलं आहे तेच त्या देत असतात. म्हणून तुम्ही म्हणजे तुम्हाला जरी काय संकल्प तुमचा नवस वगैरे नसेल, तरी सुद्धा तुम्ही वर्षातून एकदा देवी आईची ओटी भरलीच पाहिजे. मग तुम्ही श्रावणात भरा किंवा नवरात्रीत भरा किंवा कुठल्याही महिन्यामध्ये एखादा पवित्र दिवस बघून तुम्ही भरू शकतात. पण हा श्रावण महिन्यामध्ये कसं असतं, अत्यंत कुठलीही म्हणजे देवाचं ठिकाण म्हणा किंवा कुठल्या कुलदेवीचं असेल, त्याचबरोबर आपल्याला आपल्या महादेवांचं असेल, अशी ठिकाणं जागृत असतात. त्यामुळं या महिन्यामध्ये अत्यंत कुठलाही आपण जे सेवा करतो त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळत असतं. म्हणून आता हा जो नवस आहे तुमचा, तो पूर्ण झालाय. आता तुम्ही
सांगितलं आहे देवींना की माझं सरकारी नोकरीचं काम होऊ दे, मी 5 खेटे घालन. मग तुम्ही ते खेटे वगैरे घालत असतात. मग खेटा वगैरे घालून झाल्याच्या नंतर कुळदेवीची ओटी भरायची असते. त्याचबरोबर 5 परड्यांमध्ये त्यांना तो नैवेद्य दाखवायचा असतो, पीठ मीठ घालायचं असतं, पान सुपारी ठेवायची असते. त्याचबरोबर त्यांचा 1-1 रुपया त्यामध्ये घालायचा असतो. 1 रुपया, 2 रुपये, यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे काही शक्य होईल ते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग तुम्हाला परत नंतर देवी आईचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला वापस यायचं असतं. आता बऱ्याच जणांना एका दिवशी 5 खेटे घालायचे असतात, पण हा नियम कसा आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही 1 प्रदक्षिणा घालणार त्यावेळेस तुम्हाला देवी आईंचा डोंगरावर जाऊन आशीर्वाद घ्यावा लागतो. परत असं नाही की तुम्ही 5 एकत्र घालणार आणि मग डोंगरावर जाणार, असं अजिबात नाही. 1 प्रदक्षिणा घालायची, मग देवी आईंपाशी जाऊन त्यांचा जो काही कुळधर्म कुळाचार असेल, खणा नारळाने ओटी भरणं असेल, त्यांच्या त्या काही 5, 7, 9, 11 परड्या भरणं असेल, हे सगळं करून झाल्याच्या नंतर तुम्हाला परत दुसरा खेटा घालावा लागतो. त्यामुळे एका दिवशी एकच घाला, म्हणजे सोयीस्कर होईल. तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस तुम्ही 1 प्रदक्षिणा घालाल त्यावेळेस तुम्हाला वर डोंगरावर जाऊन तुम्हाला देवी आईंचं दर्शन घ्यावं लागतं. मग परत तुम्हाला दुसरा खेटा घालता येतो. दुसरा खेटा घालून झाल्याच्या नंतर पण तुम्हाला मग वर डोंगरावर जायचं, देवी आईंचं दर्शन घ्यायचं आणि मग तुम्हाला तिसरा खेटा घालायचा. तिसरा झाल्याच्या नंतर पण तसंच वर जाऊन दर्शन घ्यायचं, मग चौथा, आणि चौथा झाल्याच्या नंतर मग दर्शन घेऊन मग 5वा. आणि देवी आईची ओटी जी आहे ना ती फक्त एकदाच भरायची असते. म्हणजे तुमचा नवस पूर्ण झालेला असतो. मग देवी आईंचे ऋण फेडण्यासाठी तुम्ही आलेले असतात. त्यामुळे प्रदक्षिणा घालून देवी आईंची ओटी भरून त्यांचा जो काही कुळधर्म कुळाचार जयघोष करून मग तुम्ही खाली यायचं असतं. आणि ज्या वेळेस तुम्ही कुळदेवीला गेलेला असतात त्यावेळेस तुमचा जो काही तिथला प्रसाद वगैरे तुम्ही घरी आणलेला असतो तो तुम्ही लगेच प्रसाद खायचा नाही. एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी एखाद्या मंदिरामध्ये जायचं, देवी आईला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि तो प्रसाद तिथे देवी आईला अर्पण करून मग तुम्ही आपल्या घरी तो प्रसाद खायचा. मग तो प्रसाद खाताना सुद्धा तुम्हाला घरी एखादी सुवासिनी जेव घालावी लागते. मग तुम्हाला सुवासिनी नाही जेव घालणं शक्य झालं तर तुम्ही घरी 5 परड्या भरून सुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकतात, किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तो प्रसाद ठेवू शकतात, काही हरकत नाही. आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती पाठसुद्धा करायचे आहेत. मग कुणी 14 करू शकतात, कुणाला 5 करायचे असतील, 7 करायचे असतील, 11 तुम्ही करू शकतात. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, त्याचबरोबर पौर्णिमेला दुर्गा सप्तशती पाठ करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला कुळदेवीला नाही जाणं झालं तर एखाद्या शुक्रवारी सुद्धा तुम्ही घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरू शकतात. त्याचबरोबर हा पूर्ण महिना तुम्ही देवी आई म्हणजेच हे पार्वती स्वरूप आहेत, पार्वती माता स्वरूप आहेत, तर तुम्ही हा पूर्ण महिना देवीला कुंकुमार्चन सुद्धा करू शकतात. खूप छान आणि खूप प्रभावी सेवा आहे. ज्यावेळेस आपण तो कुंकुमार्चन करत असतो ते कुंकू इतकं प्रभावी होतं आणि तेच कुंकू आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी लावलं पाहिजे आवर्जून रोज. ज्यावेळेस तुम्ही कुठल्या एखाद्या एक्झामला जाणार आहात किंवा तुम्ही एखाद्या कुठल्या मेन डीलला जाणार आहात त्यावेळेस ते कुंकू अवश्य कपाळी लावा, कारण ते आपल्या कुळदेवीच्या मंत्राने पवित्र झालेलं असतं आणि आपलं कुठलंही काम झाल्याशिवाय राहत नाही. बघा, त्या कुंकवाची जर एकदा सवय लागली ना तर परत नंतर असं होतं. आता माझ्याच घरातला अनुभव सांगते. मी ते कुंकुमार्चनचं कुंकू बनवलेलं, मिस्टर रोज लावून जातात. मग ज्यावेळेस ते लावून जातात ना, एखाद्या दिवशी जर त्यांचं राहिलं तर ते घरी आल्यावर म्हणतात की आज माझं काहीतरी असं राहिल्यासारखं झालं, किंवा आज असं म्हणजे मला असं एनर्जी वाटलीच नाही काम करताना, असं मला प्रसन्न वाटलं नाही, असं बोर झालं. मग ते बऱ्याच वेळेस 2-3 वेळा त्यांना अनुभव आला, म्हणून ते आवर्जून रोज जाताना कुंकू लावून जात असतात. इतकं मन प्रसन्न राहतं आणि दिवसभर असते जसं काही खूप एनर्जी आली आहे आणि एकदम सात्विक मन राहतं. कारण त्या कुंकुमार्चननी श्रीसूक्त म्हणून ते कुंकू इतकं एनर्जी त्यामध्ये असते, इतकं त्याच्यामध्ये प्रभावशाली असतं की खूप मस्त. तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करून बघा आणि याचा अनुभव नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोणाला काही वाटल्याच्या नंतर अवश्य कमेंटद्वारे कळवत जावा, जेणेकरून त्याच्यावर नक्कीच तुम्हाला उत्तरसुद्धा दिलं जाईल. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.